आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। आजचा दिवस गणेश भक्तांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह भाविकांनी गर्दी केलेली आहे, तर पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात सुद्धा पुणेकर श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करतात। आज मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी विशेष सोयी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। तर आपण दोन दृश्य पाहतो, एकीकडे मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर दिसतं तर दुसरीकडे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आपल्याला पुण्यातलं बघायला मिळतंय। दोन्हीकडे बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा बघायला मिळतात। श्रींच्या दर्शनाकरता पहाटेपासूनच विशेष गर्दी आज बघायला मिळते। पुण्यातून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, पुण्यामध्ये गणेश भक्तांचा काय उत्साह बघायला मिळतोय? नक्कीच अमित, आपण जर पाहिलं तर मी सध्या पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आहे आणि या ठिकाणची दृश्य जर आपण पाहिली तर आज अंगारकी चतुर्थी निमित्त या ठिकाणी भाविकांची गर्दी जी आहे ती पहाटेपासून पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर विशेष अशी आरास जी आहे ती श्रीमंत दगडूशेठ हलवाईची आपल्याला पाहायला मिळते। फुलांची आरास जी आहे ती विशेष अशी फुलांची आरास या गाभाऱ्यात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जे अष्टविनायक आहे ते देखील या गाभाऱ्या परिसरात जे आहे ते लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई या बाप्पाचा जो अलंकार आहे त्या अलंकाराचा साज देखील आपल्याला बाप्पाच्या मूर्तीवर जो आहे तो पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर फळांची आरास करण्यात आलेली आहे, फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि आज अंगारकी निमित्त मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर बाहेरच्या परिसरामध्ये विशिष्ट अशी LED स्क्रीन जी आहे ती देखील लावण्यात आलेली आहे। मोठी गर्दी भाविकांची आहे। किमान 2 ते 2.5 किलोमीटर रांग जी आहे ती या परिसरामध्ये भाविकांची आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळते। दिवसभर हा भाविकांचा जी गर्दी आहे ती अशीच आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अभिषेकासाठी या ठिकाणी विशेष अशी सुविधा जी आहे ती देखील करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ज्यांना अभिषेक करायचा आहे ते देखील या ठिकाणी विशेष अशी त्यांची सुविधा जी आहे ती गाभारा परिसरात करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच आज अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज मंगळवार, गणपतीचा वार आणि त्यातच अंगारकी निमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते पहाटेपासूनच दर्शनासाठी या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, प्रसन्न सकाळ मध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अमित, निश्चित धनंजय, धन्यवाद, तुम्ही आम्हाला बाप्पाचं दर्शन घडवलं, अधिकची माहिती दिली त्याबद्दल। दोन दृश्य आपण पाहतो, एकीकडे मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर आहे तिकडे सुद्धा पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते आणि दुसरीकडे पुण्याचं दगडूशेठ हलवाई मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थीचा सिद्धिविनायक मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी। आज अंगारिका संकष्टी चतुर्थी आणि आज संकष्टी चतुर्थी निमित्त देशभरातील गणेश भक्तांमध्ये एक वेगळी भावना असते, कारण ही जी अंगारिका चतुर्थी असते ती दर 6 महिन्यातून एकदा येते। दरम्यान मी आता सध्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे, जिथे आपण पाहू शकतो सकाळपासूनच जी भाविकाची गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आजचा एक जो दिवस आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवसामध्ये जर आपण संकष्टीचा जो अंगारिकाचा जो उपवास केला तर उपवास केलेला जो वर्षभराचे जे दर महिन्याला संकष्ट येते त्याचा वर्षभराचा उपवास एकत्र केला असं मानलं जातं। आपण एकंदरीत पाहिलं तर कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी अर्थात आज सकाळी 25 जून रोजी पहाटे 1 वाजून 23 वाजता सुरू झाली आणि रात्री
11:10 हा जो शुभमुहूर्त आहे तो सुरू राहणार आहे। पहाटे ते दुपारी 2:32 वाजेपर्यंत श्रावण नक्षत्र आहे आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:05 आणि ते 4:45 पर्यंत हा जो मुहूर्त आहे तो असणार आहे। आपण इथे पाहिलं तर आज सकाळपासून या मुहूर्ताच्या दरम्यान जी भाविकांची गर्दी आहे ती आपल्याला जी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जी पाहायला मिळते, त्यावर बाहेर देखील मोठी गर्दी आहे। त्याकरता देखील कायद्याने सुव्यवस्था प्रश्न उभा राहून लोकांचे सुरळीतपणे ते दर्शन मिळावं, त्यामुळे पोलिसांचे मोठे जे बाहेर बॅरिकेड्स देखील लावण्यात आले, पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे। आपण आता देखील पाहू शकतो भाविकांचे जे आहे ते संपूर्ण जे लाईनीमध्ये ते पहाटेपासून उभे आहेत आणि श्रींचे दर्शन घेण्याकरता इकडे उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय। आजचा दिवस एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो, कारण आजच्या दिवसामध्ये जसं आपण तुम्ही म्हणाल की जी संकष्टीचे दर महिन्याला येते, त्या संकष्टीचा उपवास दर महिन्याला करणं आणि अंगनिकाचा उपवास एका दिवशी करणं हा एकच मानला जातो। आणि आजच्या दिवसभरामध्ये राज्यभरातील सर्व गणपतीच्या मंदिरामध्ये भाविकांची अशी गर्दी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाणसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।